तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। श्री जिनलक्ष्मी सौहार्द संस्थेची सहकार क्षेत्रात गरुड झेप। युवा नेते उत्तम पाटील। नसलापूर येथे संस्थेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ। 1,18,00,000च्या ठेवी। सहकारी मित्रांचा पुढाकार व एकोप्याने स्थापन झालेल्या शिवाय ठेवीदार, कर्जदार तथा सभासदांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या बोरगावच्या श्री जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेने बोरगावसह संपूर्ण जिल्ह्यात आर्थिक क्षेत्रात झपाट्याने प्रगती साधत संस्थेने सहकार क्षेत्रात नवा आशेचा किरण निर्माण केला आहे। संस्थेने अल्पावधीतच सहकार आर्थिक क्षेत्रात गरुडझेप घेतली असल्याने आज संस्थेने पहिल्या शाखेत पदार्पण केलं असल्याचं मत प्रतिपादन निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी केलं। ते नसलापूर येथे परमपूज्य श्री लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी सिंह नगंदे बस्ती नरसिंहराजपूर व परमपूज्य श्रद्धानंद महास्वामीजी गीता आश्रम सदलगा यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झालेल्या संस्थेच्या पहिल्या शाखा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी आमदार कल्लापण्णा मगेन्नावर हे होते। ते पुढे म्हणाले, सीमा भागात बोरगावसारख्या शहरात स्थापन झालेल्या या संस्थेने ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासात पात्र ठरवून आर्थिक सहकार क्षेत्रात प्रगती साधत सभासदांची नाळ जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। त्यामुळे या संस्थेने अल्पावधीतच नवशाखा निर्मितीचा संकल्प करून नसलापूर सारख्या ग्रामीण भागापासूनच शाखा स्थापनेचा शुभारंभ करून जिल्ह्याच्या आर्थिक व्यवहारात स्थान निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालवला असल्याचं सांगितलं। प्रारंभी परमपूज्य लक्ष्मी भट्टारक महास्वामी व श्रद्धानंद महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात युवा नेते उत्तम पाटील यांच्या शुभहस्ते फीत कापून व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढून शाखेचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संस्थेच्या फलकाचं अनावरण करून डॉक्टर N.A. मगदूम यांनी दीप प्रज्वलन करून भरतेश बनवणे यांनी प्रतिमा पूजन तर भाऊसाहेब पाटील यांनी संगणकाचे उद्घाटन करत डॉक्टर रमेश खिचडे यांनी ठेव पावतीचं वितरण यावेळी केलं। संस्थेवरील ठेवीदारांचा विश्वास, सभासदांचा प्रामाणिक व्यवहार व संस्थेची काटकसर यामुळे संस्थेने अल्पावधीतच 1,17,00,000च्या ठेवीचा टप्पा पूर्ण करत यशाच्या शिखरावर पदार्पण केलं। त्यामुळे सभासद हा संस्थेचा कणा असल्याचं मत परमपूज्य श्रद्धानंद महास्वामी यांनी व्यक्त केलं। तर सभासदांवर संस्था यशस्वी ठरत असल्याचं आशीर्वचन परमपूज्य श्री लक्ष्मीसेन भट्टारक महाराज यांनी दिलं। तर शेवटी माजी आमदार कल्लापण्णा मगेन्नावर यांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा देत अध्यक्ष भाषण केलं। या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन सागर मिरचे, विद्यमान अध्यक्ष अजित पाटील, पाचगोंडा पाटील, महावीर निलजंगी, रणजित शिरशेट्टी, जितेंद्र खेमलापुरे, आदगोंडा पाटील, सुकुमार खेमलापुरे, विजय शेडफाळे, बाहुबली पाटील, प्रकाश पाटील, श्रेणिक पाटील, जयपाल समाजे, किशोर कोठीवाले, मलगोंडा पाटील, दर्शन पाटील, सागर कांती, रोहित समाजे, सुधाकर पाटील, पद्मराज मगदूम, सुकांत सदलगे, अरिहंत पाटील, निलेश पाटील, प्रवीण हवले, श्रीमंधर पाटील, भरतेश लगारे, आनंद मोकाशी, रणजित एतवाडे, पोपट चौगुले, प्रकाश फिरगण्णावर, डॉक्टर अश्विनी नरवाडे, श्रीदेवी तेरताळे, सतीश मोरे, अमन सातपुते, रवींद्र वसवाडे, प्रधान व्यवस्थापक ओमकार म्हैसाळे यांच्यासह मुख्य शाखेचे सर्व संचालक, पदाधिकारी, मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। एन न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। संस्थेच्या दुसऱ्या शाखेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत आणि या कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य परमपूज्य लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी एन्नारपूर यांच्या हस्ते मुख्य शाखेचं सुद्धा उद्घाटन गेल्या 3 वर्षाच्या मागे बोरगाव या ठिकाणी झाला आणि खरोखर अत्यंत अल्प या काळामध्ये या बँकेने एवढी मोठी भरारी या ठिकाणी घेतली आणि आज दुसऱ्या शाखेचं उद्घाटन नसलापूर इथे या ठिकाणी होत आहे। विशेष करून मी सर्व संचालक मंडळ तरुण आहेत, उद्योजक आहेत आणि या संस्थेचे अध्यक्ष सागर मिरजे हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये वर येऊन अत्यंत अल्प काळामध्ये
आमचं गावचं नाव सुद्धा आज मुंबईमध्ये जर कोण केलं असेल तर ते सागर बिर्जेंनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीने सहकार्याने आज ही बँक एकदम मला म्हणायचं आहे की कमी वेळेमध्ये भरारी घेतलेली आहे. त्यांच्या सर्व कार्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभ आशीर्वाद अथवा त्यांच्या शुभेच्छा आमच्या सर्व त्यांच्या पाठीशी आहेत. या बँकेचं वटवृक्षामध्ये रूपांतर होऊ दे. आज दुसरी शाखा निघालेली आहे आणि थोड्या दिवसात तिसरी होईल, चौथी होईल आणि डिपॉझिटच्या बाबतीत सुद्धा आज 10 कोटी डिपॉझिट त्यांनी ओलांडलेले आहे. अत्यंत कमी वेळेमध्ये एवढी मोठी रक्कम त्यांच्या विश्वासानं त्यांनी या ठिकाणी संपादन केलेलं आहे. लोकांचा विश्वास संपादन करणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि ते करत असताना त्याला फार वेळ लागतो. परंतु कमी वेळेमध्ये सुद्धा लोकांचा विश्वास संपादन करून लोकांच्या सहाय्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी असतील, कार्मिक, उद्योजक, महिलांसाठी असतील, अशा अनेक विविध योजना या बँकेच्या माध्यमातून राबवून समाजासाठी एक हातभार लावण्याचं काम या लोकांनी या ठिकाणी या बँकेच्या माध्यमातून केलेलं आहे. ಮಾತನ್ನ ಕಹಾವತ್ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ, देने वाला जब भी देगा चप्पड़ फाड़ के देगा. ಆ देने वाला ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಯಾರು? ದಾನವೀರ ಕರ್ಣ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ವಿಷಯ. ಕರ್ಣನಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಗೊತ್ತು, ಯಾರ ಹತ್ರ ಅವನಿಗೆ ಕೇಳಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾರ ಮುಂದೆ ಅವನು ಕೈ ಚಾಚಲಿಲ್ಲ. ಯಾರು? ಕರ್ಣ. ಆದ್ರೆ ಪಾಂಡವರು ಮತ್ತು ಕೌರವರು ಇವರಿಬ್ಬರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಸ್ವಯಂವರಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಆ ಸ್ವಯಂವರದಿಂದ ಕರ್ಣನನ್ನ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಏನಂತ ಹೇಳಿ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ? ಸೂತಪುತ್ರ ಅಂದ್ರೆ ತಂದೆ ತಾಯಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲದವ, ನೀನೇನ್ ಮಾಡ್ತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನನ್ನ ಹೀಯಾಳಿಸಿ ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಕರ್ಣನ ತಾಯಿ ಹೆಸರೇನು? ಕರ್ಣನ ತಾಯಿ ಹೆಸರು ಅದು ನಿಮಗ್ ಗೊತ್ತಿದೆ. ಕರ್ಣನ್ ಗೊತ್ತಿತ್ತ? ಕರ್ಣನಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕೇಳ್ಬೇಕು ಅವನು? ಕರ್ಣನ ಕೈ ಅವತ್ತು ಹಿಂಗೆ, ಯಾರ ಮುಂದೇನು ಕರ್ಣ ಕೈ ಚಾಚಲಿಲ್ಲ. ಇದನ್ನ ಯಾರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕೇಳಬೇಕು? ಆಗ ಅವನು ಬಂದು ಕೇಳಿದ್ದೆ ಜ್ವಾಲಾಮಾಲಿನಿ ತಾಯಿ ಹತ್ರ. ಕರ್ಣ ಬಂದು ಕೇಳಿದ್ದ ಯಾರ ಹತ್ರ? ಜ್ವಾಲಾಮಾಲಿನಿ ತಾಯಿ ಹತ್ರ. ಆಗ ಕರ್ಣನಿಗೇನೆ ಜ್ವಾಲಾಮಾಲಿನಿ ತನ್ನ ತಾಯಿಯ ವರಪ್ರಸಾದವನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಆ ದೇನೇವಾಲ ಜ್ವಾಲಾಮಾಲಿನಿ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಕರ್ಣನೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡೋನು, ಕರ್ಣನಿಗೆ ಕೊಟ್ಟವರು ज्वालामाली. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.